डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, अण्णाभाऊ साठ्यांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, अहिल्याबाई होळकरांचा विजय असो. जय भीम, जय भीम, जय भीम. जय भीम. तुमचे काय प्रश्न आहे आणि तुमची मागणी काय आहे? उपोषण तुम्ही कोणत्या मागणीसाठी करताय? मी सचिन सोनवणे, कासेगाव. आमची मागणी अशी आहे, कासेगाव येथे महाराष्ट्र शासन 528 हा सिटी सर्वे गट आहे. ह्या गटामधील खुली जागा ही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधान भवनसाठी आम्ही 2024 पासून शासन दरबारी मागणी केलेली आहे. परंतु येथील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांना जिल्हाधिकारी साहेब, CO साहेब यांच्याकडून संबंधित विषयात कारवाई करण्याबाबत पत्र आलेले असताना देखील येथील गटविकास अधिकारी जाणून बुजून जातीवादी प्रवृत्तीतून कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. तरी आम्ही त्यांना मागील महिन्यामध्ये त्या गटाची मोजणी करण्यासंदर्भात मागणी केली असता त्यांनी त्या संदर्भातही आम्हाला टाळाटाळ केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे संविधान भवनाच्या ठराव मागणी केल्या असता त्यांनी आम्हाला प्रोसिडिंगला कोणतीही नोंद न करता बोगस ठराव दिलेला आहे. आणि त्या ठिकाणी बोगस 8 नंबरला नोंदी घेतलेल्या आहेत, सदर जागे नमुना 8ला खुल्या जागेच्या. तरी आमची मागणी आहे की ती खुल्या जागेच्या बोगस नोंदी केलेल्या आहेत आणि बोगस ठराव दिलेला आहे. त्यातून त्यांनी महापुरुषाचा अवमान केला असल्यामुळे संबंधित ग्रामसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर 420 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. मी दलित शिवसंघाचा राज्याचा प्रमुख म्हणून दलित शिवसंघाचा दिलीप देवकुळे मी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे. आता इथं 5 आंदोलनं चालू आहेत. ती सर्व मागासवर्गीयची आंदोलनं आहेत. या मागणी संदर्भात संविधानाला विरोध करणारा माणूस, या माणसावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे. विविध मागण्यांच्या संदर्भात ती चौकशी केली असता ही सगळ्या मागासवर्गीयच्या विरोधातल्या मागण्या आहेत. म्हणून शासनाला जागा असण्यासाठी सोमवार रोजी हलगीनाथ आंदोलन करण्यात येईल. दलित शिवसंघाच्या वतीनं सर्व विविध संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात येईल. उग्र आंदोलन. सर्वात महत्त्वाची मागणी संविधानाच्या मागणीला विरोध केलेला आहे. म्हणून इथल्या डिस्ट्रिक्ट प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो आणि संबंधित ते अधिकारी आहेत त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात यावा अशी विनंती करतो. जय भीम, जय भारत. आज पंढरपूर तहसील आणि पंचायत समितीच्या समोर पंढरपूर तालुक्यातील बोहाळे असेल, गादेगाव असेल, तारापूर असेल आणि आमचे काशेगावचे सामाजिक चळवळीतील सहकारी मित्र सचिन सोनवणे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बांधण्यासाठी काशेगाव येथील ग्रामपंचायतच्या आणि शासनाकडे उपलब्ध असणाऱ्या जमिनीची त्यांनी रीतसरप्रमाणे मागणी केलेली आहे. परंतु तेथील प्रशासन त्यांच्या मागणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचं निदर्शनात आलेलं आहे. आणि आमचे नेते दलित सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष दिलीपरावजी देवकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज या ठिकाणी पंढरपूर आणि पंचायत समितीच्या आवारामध्ये जे समाज बांधव उपोषणाला बसलेले आहेत त्यांची आज आम्ही भेट घेतलेली आहे. माझी एकच विनंती आहे की संबंधित प्रशासनाने आमच्या या उपोषणकर्त्यांची दखल घ्यावी, अन्यथा सोमवारी सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने पंढरपूर तहसील कार्यालय आणि पंचायत समितीच्या समोर उग्र असे आंदोलन करण्यात येईल, याची नोंद प्रशासनाने घ्यावी. जय भीम.